काय ग सकाळी सकाळी असा का चेहरा केलायस? काय झालं? बेबू, मला हे सगळं बघवत नाहीये रे. मला हे लग्न झालेलं नकोय. सानिका, आता वेळ निघून गेली आहे. प्लीज असं नको बोलूस रे. मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. हो, ऑल द बेस्ट. मी आता काय चाललंय तुम्हा दोघांचं? अजून तयार नाही आहात दोघं? सानिका, अगं लग्न घर आहे, निदान लग्न घरात तरी आज काम कर. तू तू त्याच्याकडे काय बघतीयस? तुझ्याशी बोलते ना मी. ए आई, रांगोळी झाली माझी, ये ना ग बघायला. आले आले. वा, अगं काय सुंदर आहे. मस्त आहे. छान काढलीस. थँक्यू. बघितलंस सानू, या घरामध्ये तुझी बहीण येणार, सॉरी बहीण नाही ना, मोठी जाऊ येणार आहे. तर सगळ्यांची कशी तयारी चालू आहे बघितलंस? कार्तिक, ती माझी मोठी जाऊ नाहीये. अगं असं तुला वाटतंय ग, पण तुला ना आता सिद्ध करावं लागेल की या घरात मोठी सून तूच आहेस. बेबू, हे लग्न होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतीच आहे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं ना तरी चालेल. बेबू, या रांगोळीचे रंग ना कितीही रंगले ना तरीही ते पुसायला ना फक्त एक क्षण पुरेसा आहे. बरं मुक्ते, ऐक, तू आता आटप पटापट. पाहुणे येतील, त्यांच्या खाण्यापिण्याचं बघ जरा. हा, उठ. हा, सावकाश जा. अरे ही या ना. दुसऱ्यांच्या वाटेत पाय घालणं चुकीचं आहे सानिका, आणि चांगल्या कामाच्या मध्ये जर कोणी पाय घालत असेल ना तर मी ते खपवून घेणार नाही. वा आई वा, अगं तू तर एकदम देशपांडे सरांसारखं बोलायला लागलीस ग. कार्तिक, उगाच विषय बदलू नकोस तू. हे कोणी फेकलं ते सांगा ती. अरे कोण फेकणार आहे? बाहेर केवढा पाऊस सुरू आहे, वारा चालू आहे. वाऱ्याने इकडे तिकडे गेला असेल ते. कोण कशाला काय फेकेल? जा आणि लवकर दोघं तयार व्हा. इंद्रा, अरे आवरलं का? अरे चल लवकर बाहेर आहे, हळद आहे तुझी आज. हॅलो, सत्तू आहे, मंगेश धरपकड बोलतोय. पैचाने ना? अरे पूर्ण गँग घेऊन बसलो इथे. सलाम वालेकुम सत्तू भाई. वालेकुम अस्सलाम भाई. सत्तू भाई, कसा आहेस? नाही भाई, सगळं ठीक आहे. इंद्राबाईची हळद आहे ना आज, आणि आम्हाला इन्व्हिटेशन नाही. नाही नाही भाई, तसं नाही, म्हणजे ते पाठवणारच होतो, पण काय झालं. ये सत्तू, इंद्राबाईंची हळद आहे आणि तू आपल्याला सांगितलं नाही. आज शाम को हल्दी है ना? क्या यार, हमको इन्विटेशन नहीं दिया आपने. नाही भाई, सांगणार आहेस, पण ते हे सत्तू, इंद्राबाईच्या लग्नात धमाल करायची आपल्याला. अरे इंद्राबाईने जाम सपोर्ट केला रे आपल्याला. मी येतो आज रात्री हळदीला. हळद अशी सुकी सुकी नाही होऊ देणार. पार्टी पाहिजे, पार्टी. भाई नाही म्हणजे. ए सत्तू, अरे तू काय बोलतो ना ते काय पण कळत नाही यार. ते आम्ही हळदीला येतो इंद्राबाईंच्या. हा, जाम धमाल करू. हा अहो भाई ऐका,
नाही नाही, तुमची फाईल मिळेल ना. हो, वेळ लागेल थोडासा. मी बोलतो तुमच्याशी नंतर. हा, बाय. काय झालं, कुणाशी बोलतोयस? भाईशी. म्हणजे ते आपलं मित्राचा फोन होता. काय झालं, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना, म्हणून मी त्यांना आदराने भाई म्हणतो. पण मग असं घाबरलेलं का दिसतोयस? अहो नाही का, कुठे काय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघ, तुझ्यासाठी कुर्ता आणलाय. हाच कुर्ता हळदीला घालायचा आहेस. बघू कसा दिसतोय. घे. वाह, मस्त दिसतोय हा कुर्ता तुला. अगं अजून मी घातलाही नाहीये कुर्ता. तरी पण मी तुला सांगतेय, हाच कुर्ता छान दिसणार आहे तुला. आणि हळदीला आज हेच घालायचंय बर का. काय माहितीये ना, आईने आणलेले कपडे एकदा घालून घे. नंतर काय बायकोच ऐकायचंय. आईला कोण विचारतंय. बायको आली की आपली सतत दीपिका मॅडम असं करत फिरशील ना तिच्या मागे. बरं तयार हो, मी स्वयंपाकाचं बघ. तयार हो रे. हो. इंद्रा यार, एक लोचा झालाय. अरे काय झालं? अरे यार, तुझं लग्न आहे आणि आज तुझी हळद आहे, हे सगळं मार्केटभर पसरलंय. म्हणजे? अरे फोन आला होता. बंटी हटेला, अब्दुल कोयता, छोटा अण्णा, मंगेश धरपकड, या सगळ्या भाई लोकांनी फोन केला होता. त्यांना तुझ्या हळदीचं कळलंय आणि ते सगळे हळदीला यायचं म्हणताय. यार, हे लोक जर हळदीला आले ना तर नक्कीच दंगा करणार. आणि ही गोष्ट देशपांडे सरांना कळली ना, आपली वाट लागणार. सत्तू यार, तुला एवढीशी गोष्ट हँडल होत नाही का? अरे यार, कसं कळलं काय माहिती. अरे यार, पण हे लोक नाही आले पाहिजे, त्यांना आता गोंधळ होईल. इंद्रा सत्तू, ते मला काही माहित नाही. ते सगळं आता तू हँडल कर. आणि पहिली गोष्ट, तू इथे करतोयस काय? मला आता 1 मिनिटासाठी पण तू इथे नकोयस. म्हणजे देशपांडे सरांची मदत कोण करणार सत्तू? सर काय एकटे कुठे कुठे धावणार आहेत का? तू आत्ताच्या आत्ता तिथे जा. इथली कामं करण्यासाठी आपल्या मित्रांना बोलवून घे. चल 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 चल, लाग कामाला. आज तुम्हाला माझी उष्टी हळद लागणार आहे मॅडम. तुम्हाला हळद लागताना मला बघायचं होतं. देवा, अहो काय आहे? गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर रिपेअर केलं होतं, परत कसं गळायला लागले? अहो बघा बरं, इथे बेडरूम मध्ये पण खूप गळतंय. काय हो, हळद आहे दीपूची आज. आपल्याकडे काही शुभ कार्य म्हटलं की काहीतरी विघ्न यायलाच हवेत का? नेहमीच झालंय आता हे. अहो तुम्ही बघा ना, फोन करा ना कोणाला तरी, बघा ना हे नीट करायचं. होईल होईल, दुरुस्त होईल. बघा बरं जरा बघतो. अरे वा. आई, हा, दीपू पार्लरला गेलीये. तिथे तिला हे कळलं ना, खूप टेन्शन घेईल ती. हो ग, आधीच पाहुणे यायला पण सुरुवात झालीये दीदी. तुझ्या दिवाकर मामांचा फोन आला होता. अस्मिता वहिनी पण निघाल्या. आता घरात पाहुणे येणारे बरं दिसतं का? हे कसं काय करायचंय? परमेश्वरा. हा नमस्कार, मी मनोहर देशपांडे बोलतोय. अहो छत गळतंय आमचं. गेल्या वर्षीच आपण काम केलं होतं ना, तरी जरा येऊन ते करा ना, तुमची माणसं पाठवून. हा काय? अरे बापरे, आता नाही होऊ शकत. बर ठीक आहे. काय हो, काय झालं? पावसाळ्याच्या आधी होणार नाही म्हणे काम. काय बोलताय बाबा? पण हा पाऊस काय थांबेल असं वाटत नाही. हो, दीपूची हळद आहे आज. कसं काय मी काय म्हणते, आपण जयश्री ताईंना फोन करून सांगूयात का की आमचं घर असं गळतंय
कसं हळद होणार आहे? नाही, शक्य नाही. आपण हळद पुढे ढकलूयात का? म्हणजे लग्न थोडंसं पुढे ढकलूयात का? नाही नाही, तसं नाही करता येणार, बरं नाही दिसणार ते. कसं आहे, दीपूच्या लग्नाच्या पत्रिका पण सगळीकडे गेलेल्या आहेत. नाही, ठीक आहे, लग्न ज्या तारखेला ठरलंय त्या तारखेलाच होणार. अहो पण बाबा, कशी करणार होत आपण हळद? बघता ना अवस्था. ठीक आहे. हे घे. दुसरी बादली बघ ग. हो. हॅलो, जयश्री काकू. ए, जयश्रीताईंचा फोन आहे. हो का? बोल जरा. हा, द्या बरं. हॅलो. हा, जयश्रीताई बोला ना. हो, म्हणजे हा, हो, नाही म्हणजे लग्नाची तयारी कुठे पूर्ण होत असते का? काही ना काहीतरी राहतच नाही का? मी काय म्हणत होते की इंद्राची उष्टी हळद घेऊन मीच येते तिथे आज, चालेल ना? नाही, तसं नाही. काही अडचण तर नाहीये ना? हा, नाही, चालेल ना. फक्त छत गळतंय घराचं. तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की दीपिका मला मुलीसारखी आहे, त्यामुळे आज दीपिकाची हळद या घरात होऊ देत. अहो पण दोघांची हळद आपण इथे एकत्र करूया. बरं मालतीताई, आता लवकर तयार व्हा आणि निघा, आणि सरांना पण सांगा. हो हो हो. काय म्हणत होत्या जयश्रीताई? हो, त्या म्हणाल्या की दीपिका माझ्या मुलीसारखी आहे, त्यामुळे तिची हळद आमच्याकडेच करूयात म्हणून. माझी दीपू अशा सासरी जाते जिथे तिची सासू तिला मुलगी मानते. एका मुलीच्या बापाला येऊन काय जास्त हवं असतं सांग? आता माझी खात्री आहे, दीपू सळगावकरांकडे अगदी सुखानं नांदेल बघ. मी सगळ्यांना छाती टोकपणे सांगणार, माझ्या लेकीनं तिच्यासाठी योग्य वर आणि सासर निवडलंय. बरं, तू एक काम कर, सगळ्या नातेवाईकांना कळवून टाक की हळदीचं ठिकाण बदललंय. हो हो हो, कळवते मी. हा मेहता सर, नाही, मी ऍक्च्युली एका महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो, त्यामुळे तुमचा फोन नव्हता उचलला. करतोय, तुमच्याच पैशांची व्यवस्था करतोय. थोडासा वेळ द्या ना मला अजून, प्लीज. नाही नाही, ऐका ना, 1-2 दिवसांमध्ये फायनल करून टाकू आपण, काही काळजी करू नका. हो सर, हो, माझ्यावरती विश्वास ठेवा. या, थँक्यू. तुझी बायको काही काम करत नाहीये, निदान तू तरी मदत कर. काय 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 केवढा पाऊस पडतोय बाहेर, बघतोयस ना? बाबू काका मंडपावर ताडपत्री घालतायत, 2दा-3दा हाका मारल्या त्यांनी. तू हो नाही का चू नाही तुझं? हे बघ आई, माझा इथे महत्वाचा कॉल चालू होता. कार्तिक, सासूबाई राहू दे ना, कशाला ओरडताय त्याला? आधीच तो खूप टेन्शन मध्ये. कसलं टेन्शन होता? आता काय घोळ घालून ठेवला त्यांनी? सासूबाई राहू दे, तुम्हाला नाही कळणार. आणि तसंही ना, कंपनीची कामं कशी असतात हे तुम्हाला कुठे माहिती आहे? सानिका, इंद्रा पण हेच करायचा, हीच कंपनी सांभाळायचा. तेव्हा नाही कधी असं झालं ते? अगं आई, इंद्रा दादा कंपनी फक्त नावापुरतं चालवायचं ग. त्याचं खरं काम तर वसुलीचं होतं ना. इंद्रा, बरं झालं तू आलास. आता देशपांड्यांकडचे सगळे येतील ना? ते लोक इथे काय येतात? नाही म्हणजे आज हळद आहे ना, मग त्यांचं इथे काय काम आहे? त्याचं काय आहे ना सानिका, खूप पाऊस पडतोय ना, म्हणून देशपांड्यांचं घर गळतंय. आता त्यांच्याकडे हळद आहे, घरात पाहुणे येणार आहेत,
कसं मॅनेज होणार सगळं? म्हणून मीच त्यांना म्हटलं की दोघांची हळद एकत्र करू. आणि ते इथे येतात. थँक्यू. आणि सर अरे असू सुखी राहा. ती बॅग असू दे. जयश्रीताई, खरंच तुमचं मन खूप मोठं आहे. आज तुम्ही आम्हाला बोलवलं नसतं तर पाहुण्यांसमोर आमची जी काही अवस्था होणार होती ती सांगू नाही शकत. असं का बोलताय तुम्ही? मला लाजवताय उगाच तुम्ही हे बोलून. तुमचंच घर आहे हे. या ना. हो हो. ते शलाकाजी आणि दीपिका मॅडम नाही येत आहेत मागच्या रिक्षाने येत आहेत. हा सानू, तुझा बाप म्हणजे कमालच आहे का? जनरली लोकांच्या घरात जेव्हा लग्न असतं तेव्हा साफसफाई करतात, घर रंगरंगोटी करतात. पण तुमच्याकडे वेगळंच आहे. तुमच्याकडे काय, तर घर लिकेज झालं आहे. आमचं अनाथ आश्रम. या ना. हो हो या सर, या. या. या म्हणते. मी घेऊ बॅग? अहो नाही. या. तुम्ही शोधा ना कुठे लिहिलं इंद्राजी. आलेच नाही मी. झालंय तुमचं? जायचं मग आज? चल, आवरायचंय. इंद्रा लोचा झाला यार. अरे काय झालं? अरे तुझी नुसती हळद असती ना तर एक वेळ परवडलं असतं. पण आता ना बंटी हटेला, अब्दुल कोयता, छोटा अण्णा, मंगेश धरपकड सगळे हळदीला येत आहेत. अरे सरांसमोर जर ते आले ना तर वाट लागेल यार. इंद्रा यार, मी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न करतोय, पण जर ते आले ना तर आपलं काही खरं नाही. खरंच सांगतो.